गणेश भक्तांना तात्पुरत्या स्वरूपात दिलासा मिळालेला आहे। गणेश मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये खरं तर विसर्जन करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे। कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। नैसर्गिक प्रवाहात विसर्जित खरं तर 6 फुटाच्या वरती मूर्ती होऊ शकते, त्याखालील मूर्ती मात्र कृत्रिम तलावातच विसर्जित करावी लागणार आहे। उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत हा निर्णय कायम। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर गणेश भक्तांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना हा दिलासा म्हटला जातोय, अधिकचे अपडेट काय? नक्कीच आपण बघतोय की मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत, त्या पीओपीच्या आहेत, सध्या मूर्ती ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत आणि लोक घेऊन जातात। मात्र कोर्टाचा अंतिम निकाल जो आहे तो येणं बाकी होतं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना संभ्रम निर्माण झालेला होता आणि त्यामुळे राज्य सरकार कोर्टाकडे विनवणी करत होतं की तुमचा जो निर्णय आहे तो थोडा स्पष्ट केला तर निदान यावर्षीसाठी तरी ती गोष्ट जी आहे ती स्पष्ट होईल। त्यानुसार त्यांनी विनंती केली आणि आज कोर्टाने त्या संदर्भात एक स्पष्टता जी आहे ती दिलेली आहे। मागच्या वर्षी जो निकाल आहे 26 जुलै रोजी दिलेला तो निकाल कायम ठेवलेला आहे आणि सांगितलेलं आहे की 6 फुटाच्या वरची मूर्ती जी आहे ती नैसर्गिक प्रवाहात तुम्ही विसर्जित करू शकता। मात्र जर 6 फुटाच्या खाली मूर्ती असेल तर ती तुम्हाला कृत्रिम तलावातच विसर्जित करावी लागणार आहे। आणि गेल्या वर्षीचा निर्णय कोर्टाकडून कायम ठेवण्यात आल्यामुळे सध्या गणेश मूर्ती मंडळ असतील किंवा मोठी जी गणेश भक्त मंडळ असतील त्यांना यामुळे दिलासा एक मिळालेला पाहायला मिळतो। खरं तर याच्या आधी कोर्टाने असं सांगितलेलं होतं की 9 जून रोजी जो गेल्या वर्षी निर्णय दिला होता तो कायम राहील। मात्र 9 जूनचा जो निर्णय होता तो कुठलीच मूर्ती पीओपीची नैसर्गिक स्रोतात विसर्जित करायची नाही असा होता। मात्र त्यानंतर गेल्या वर्षी देखील 26 जुलै रोजी एक वेगळा निर्णय कोर्टाने दिला होता आणि तो निर्णय असा होता की 6 फुटाच्या वरच्या मूर्त्या नैसर्गिक स्रोतात विसर्जित होतील आणि त्याच्या खालच्या मूर्त्या कृत्रिम तलावात विसर्जित होतील असा तो निर्णय होता। त्यामुळे 26 जुलैचा जो निर्णय होता गेल्या वर्षीचा तोच आता कायम राहिलेला पाहायला मिळतो। अगदीच भाग्यश्री, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।